नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती अपडेट संदर्भात। तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीच्या मुंबईच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरतीच्या मुंबईच्या ज्या काही ग्राउंडच्या तारखा आहेत त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई, दिनांक आहे 11/6/2024। विषय बघा काय देण्यात आले आहेत, पोलीस भरती प्रक्रिया 2022-23च्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांची माहिती पाठवण्याबाबत। तर बघा, 11 तारखेचं ज्या ठिकाणी हे परिपत्रक पाहायला मिळते, दिनांक 19/6/2024 रोजीपासून मुख्यालय घाटकोपर येथे पोलीस भरती 2022-23ची प्रक्रिया सुरू होत आहे। सदर भरती प्रक्रियेकरिता नियुक्त करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने सर्व प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची खालील विहित तक्तेनिहाय माहिती दिनांक 13/6/2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत या कार्यालयास बिनचूक सादर करावी। आता बघा, खाली हा तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये त्या ठिकाणी माहिती जी आहे ती मागवलेली आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, मुंबई लोहमार्गाची मित्रांनो या ठिकाणी ही माहिती आपल्याला पाहायला मिळते। 19 तारखेपासून त्या ठिकाणी पोलीस मुख्यालय जे आहे घाटकोपर येथे या ठिकाणी पोलीस भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे 19 तारखेपासून। तर लोहमार्ग मुंबईची मित्रांनो ही माहिती या ठिकाणी होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।